इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आणि तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पोलीस दलाला ध्वज हस्तांतरित करण्यात आला। त्यानंतर प्रत्येक वर्षी 2 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत रेझिंग डे हा उपक्रम पुढील आठवडाभर साजरा केला जातो। रेझिंग डे सप्ताहात पोलिसांकडून विविध उपक्रम साजरे केले जातात, ज्यात पोलीस आणि नागरिकांमधील संबंध चांगले व्हावेत आणि नागरिकांच्या मनात असलेली पोलिसाबद्दलची भीती निघून जावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। आज उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांची विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे व्हिजिट आयोजित करण्यात आली होती। यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील कामकाज कसे चालते आणि पोलीस ठाण्यातील विविध विभागांची माहिती देण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनात असलेले विविध प्रश्न पोलिसांना विचारले आणि त्याचे समाधानकारक उत्तर पोलिसांकडून प्राप्त केली। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस ची स्थापना झाली। जो आपला राज्य पोलिसांचा ध्वज आहे त्याची आपल्याला हँडओव्हर त्याचे माननीय आदरणीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ते ध्वज आपल्याला स्टेटला अर्पण झाला। तर त्या दृष्टीने आपण दरवर्षी 2 जानेवारी हा रेझिंग डे साजरा करतो आणि पुढील पूर्ण सप्ताहभर रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन केले जाते। यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो जेणेकरून पोलीस व जनता यांचे संबंध अधिक चांगल्या प्रमाणात होतील आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पोलिसांनी वर्षभर केलेली जी चांगली कामं आहेत त्याचं पण आपण प्रेझेंटेशन आणि लोकांना माहिती देत असतो। पोलीस जनता संबंध चांगले व्हावेत या दृष्टीने विविध उपक्रम जसे की ज्येष्ठ नागरिक मेळावा, नंतर शाळा कॉलेजला भेटी देऊन आपण तिथे साक्षरता, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा याविषयी माहिती देतो। नंतर व्यापारी संघटनेची आपण मीटिंग घेतो, शांतता कमिटीची मीटिंग घेतो। नंतर याचप्रमाणे आपण आज आपल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे आपल्या हद्दीतील यशवंत विद्यालय यांच्या काही विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला भेट आयोजन केलेलं होतं। त्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि इथे या मुलांना पोलीस विविध कामासाठी वापरत असलेले वेगवेगळी शस्त्रे तसेच स्टेशन हाऊस जिथे तक्रार नोंद केली जाते ते स्टेशन हाऊस, नंतर जिथे आपण CCTNS जिथे क्राईम आणि क्रिमिनल यांची माहिती फीड होते त्याची, तसेच पासपोर्ट जिथून निघतो ते पासपोर्ट विभागाची अर्ज जिथे दिले जातात ते बारनिशी, असे पोलीस कोठडी या सर्व विभागांची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे। मुलांना पण क्युरियोसिटी आहे आणि त्यांनी विविध वेगवेगळे प्रश्न अत्यंत चांगल्या दर्जाचे विचारले, त्यांच्या समाधाने आपण त्यामध्ये केलेले आहे। बरेच मुलं ही आतापर्यंत एकदाही पोलीस स्टेशनला आले नव्हते, शिक्षक सुद्धा आलेले नव्हते, त्यांनाही ते पोलीस फ्रेंडली वातावरण कसं आहे पोलीस स्टेशनचं याबाबत माहिती दिलेली आहे।